उमरखेडचे कर्तव्याध्यक्ष आणि कारवाई करता येते त्यांच्यावर प्रशिक्षण शंकर पांचाळ साहेब यांच्या आजची उमरखेड बसस्थानक येथे मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे। वस्तुस्थिती अशी आहे की पोलीस बसस्थानक येथे बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोध पथक यांना व फॉरेन्सिक लॅबना तसेच अग्निशामक दल मेडिकल टीमला इथे पाचारण करण्यात आले तातडीने। तसेच क्यूआरटीने सुद्धा येऊन तातडीने तिथे कव्हर करून बॉम्ब शोधक पथकामार्फत तो बॉम्ब निष्क्रिय करण्यात आलेला आहे। ही कारवाई ही अत्यंत वेळेत आणि कोणत्याही नागरिकांना कुठलाही धोका उत्पन्न न होऊ देता अगदी सुरक्षितपणे आणि तातडीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। माननीय एसपी सरांच्या मार्गदर्शनाखाली अशा मॉकड्रिलचं प्रत्येक तालुका पातळी तसेच जिल्हा पातळीवर आयोजन केलं जातं। त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश की नागरिकांनी अशा घटनांपासून अशा बॉम्ब सदृश्य वस्तू असतील, अजून कुठल्या विषयाच्या संदर्भात दहशतवाद्यांच्या कारवाया असतील किंवा अजून कोणी संशय हालचाली असतील तर त्याची माहिती ही तातडीने पोलिसांना दिली पाहिजे आणि ती सतर्कता दाखवली पाहिजे नागरिकांनी। हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि आजची मॉकड्रिल ही यशस्वीरित्या इथे पार पडलेली आहे। इथे श्री बोंगिलवार साहेब API आणि त्यांची टीम आली होती। तसेच बॉम्ब शोधक पथकाचे श्री PSI श्री परांडे साहेब आणि त्यांच्या टीमने तो निकामी केलेला आहे बॉम्ब। तर अशा पद्धतीनं पोलिसांचं कोऑर्डिनेशन आणि ती सतर्कता असतेच, परंतु नागरिकांचं सुद्धा तेच कर्तव्य आहे की अशा कुठल्याही वस्तू संशयास्पद आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीनं आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन आहे। थँक्यू।